नमस्कार. न्यूज डंकामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी महेश विचारे. मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई हे नुकतेच बाबा बागेश्वर धाम या ठिकाणी गेले होते. मध्य प्रदेशामधले ठिकाण आहे आणि तिथे बालाजीचं स्थान आहे. बालाजी म्हणजे हनुमानाचं स्थान आहे. तिकडे सुद्धा त्या मंदिराचं दर्शन त्यांनी घेतलं, देवतेचं दर्शन घेतलं, वेगवेगळ्या प्रकारचे काय पूजाविधी वगैरे केले. नंतर हे संपूर्ण धाम ज्यांच्या नेतृत्वाखाली पाहिलं जातं, ज्याची देखरेख केली जाते, ते म्हणजे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचीसुद्धा त्यांनी भेट घेतली. त्यांच्याशी बराच वेळ त्यांचा संवाद झाला आणि या बागेश्वर धामच्या माध्यमातून जी जी काही सेवा कार्य केली जातात त्याची सगळी माहिती भूषण गवई यांनी करून घेतली. कॅन्सरचं हॉस्पिटल चालवलं जातं किंवा लोकांना ती सेवा कमी दरामध्ये उपलब्ध करून दिली जाते आणि आणखी अनेक समाजसेवी उपक्रम जे आहेत ते त्या धामच्या माध्यमातून केले जातात. ते सगळं जाणून घेतलं त्यांनी. त्या संदर्भातले त्यांचे फोटो जे आहेत ते नंतर अनेक लोकांनी पाहिले सोशल मीडियामध्ये आणि मग स्वाभाविकच भूषण गवईंवर टीका झाली की बाबा बागेश्वर या ठिकाणी गेल्यानंतर तिथे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यासोबत कसे काय त्यांनी फोटो काढले किंवा त्यांच्यासोबत संवाद का साधला, त्यांना ते भेटायलाच का गेले. आंबेडकरी विचारांचा एक प्रकारे अपमान त्यांनी केलेला आहे, अशा पद्धतीची टीका झाली. अगदी प्रकाश आंबेडकरांनी टीका केली त्यांच्यावर की अशा चमत्कारी बाबाच्या भेटीला तुम्ही कसे काय गेलात, हे कसं काय आंबेडकरी विचारांना सहन होऊ शकतं. आणि मग सोशल मीडियावर अनेक लोक जे असतात ते टीका करत असतात. तशा पद्धतीने भूषण गवईंवर टीका झाली. आता भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते, त्यामुळे स्वाभाविकच संविधानाची त्यांना पूर्णपणे जाण आहे आणि त्यामुळे त्यांना स्वतःला जी काही श्रद्धा पाळायची असेल, मानायची असेल, ते मानत असतील. ते जर बाबा बागेश्वर धाम या ठिकाणी गेले याचा अर्थ त्यांनी आंबेडकरी विचारांचा त्याग केलेला आहे किंवा त्यांनी आपला धर्म, बौद्ध धर्मी आहेत ते, तो धर्म सोडलेला आहे असं अजिबात नाही. ते सरन्यायाधीश असल्यामुळे एक प्रकारे सर्व धर्मांचा आदर राखणं, कोणी त्या ठिकाणी वेगळ्या धर्मीय एखादा व्यक्ती त्यांच्याकडे आला तर त्याचा आदर राखणं हे त्यांचं काम आहे. त्यांना वाटत असेल त्या ठिकाणी जावं, बाबा बागेश्वर धाम या ठिकाणी, तशा पद्धतीने ते गेले. त्यांची कदाचित त्याविषयीची श्रद्धा असेल, त्याविषयी ते जाणून घेऊ इच्छित असतील म्हणून ते तिथे गेले असतील. त्याबद्दल लगेच शंका घेऊन त्यांनी कुठेतरी आंबेडकरी विचारांचा त्याग केलेला आहे किंवा बौद्ध धर्मच त्यागलेला आहे असं काय त्याचा अर्थ होत नाही. किंबहुना तशा पद्धतीने कुठेही भूषण गवई काही बोललेले नाही. आता हे सांगण्यामागचा उद्देश आहे की ज्या वेळेला भूषण गवई हे सरन्यायाधीश होते त्यावेळेला एक घटना घडली होती, जी वादग्रस्त घटना, पूर्ण देशभरामध्ये त्याची चर्चा झाली, संतापसुद्धा व्यक्त केला गेला. आणि तो यासाठी की त्या न्यायालयामध्ये असलेले एक ज्येष्ठ वकील होते, त्या वकिलांनी, राकेश किशोर म्हणून त्यांचं नाव होतं, त्या वकिलांनी भूषण गवई यांच्या दिशेने बूट भिरकावला होता. अर्थात भूषण गवईंनी तेव्हा त्याच्यावर कोणती प्रतिक्रिया दिली नाही, नंतरही दिली नाही, अगदी निवृत्त झाल्यानंतर सुद्धा. पण तो बूट भिरकावल्याची घटना घडली आणि त्यानंतर खूप टीका झाली की राकेश किशोर ही कोण व्यक्ती आहे, त्यांनी असं कसं काय केलं, आणि ते योग्यही नव्हतं. सरन्यायाधीशांवर अशा पद्धतीने बूट भिरकावणं हे कोणत्याही परिस्थितीत त्याचं आपण ती गोष्ट योग्य आहे असं म्हणू शकत नाही, उचित नव्हतं ते. आणि त्याबद्दल राकेश किशोर यांना पकडण्यात सुद्धा आलं. आता हे राकेश किशोर यांनी संतापातून केलं होतं आणि त्याच्यामागचं कारण जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मध्य प्रदेशातल्या एका भगवान विष्णूंच्या पुरातन मंदिरामध्ये असलेली मूर्ती होती, भगवान विष्णूंची, ती भग्न पावलेली होती, तर तिचं पुन्हा एकदा पुनर्निर्माण व्हावं, पुन्हा एकदा ती बांधली जावी, यासाठी त्यांनी याचिका केली होती आणि त्यावर भूषण गवईंनी ती याचिका फेटाळली होती. आणि एक प्रकारे ते बोलले होते की तुम्हीच जाऊन देवाला विचारा याचं काय करायचं.
आणि त्याचा तो राग राकेश किशोर यांच्या मनात होता आणि म्हणून त्यांनी तो बूट भिरकावण्याची घटना जी आहे ती जशी चुकीची आहे, अयोग्य आहे, तसंच त्यावेळेला भूषण गवई यांनी केलेलं विधानसुद्धा एक प्रकारे चुकीचं होतं. आता अर्थात ते सरन्यायाधीश तेव्हा होते, तेव्हा त्यांच्या विधानाची फारशी काही चर्चा झाली नाही, त्यावर टीका झाली नाही. पण एक प्रकारे याचिका फेटाळायला काहीच हरकत नव्हती. ती याचिका जर कायद्याच्या कक्षेमध्ये बसणारी नसेल, त्याच्यावर कोणताही न्याय देता येणारा नसेल किंवा याचिकेचा जो काही एक दर्जा असतो तो जर नसेल तर त्या ठिकाणी ती फेटाळली जायला काहीच हरकत नव्हती. आणि ती नुसती फेटाळली गेली असती तरी त्या ठिकाणी वाद निर्माण झाला नसता. पण भूषण गवई यांनी जे काही विधान केलं त्यामुळे एक प्रकारे जे राकेश किशोर आहेत त्यांना कुठेतरी ते बोचलं, मनाला लागलं त्यांना की सनातन धर्माविषयी एक प्रकारे भूषण गवई यांनी टिप्पणी केलेली आहे ती चुकीची आहे, त्यामुळे आपल्या धर्माचा अपमान झालेला आहे, आपल्या देवतांचा अपमान झाला आहे असं त्यांना वाटलं. त्यामुळे ते विधान टाळताही आलं असतं भूषण गवई यांना. तर तो वाद या निमित्ताने आठवला की याच सनातन धर्मातल्या बाबा बागेश्वर धाम यांच्या हे जे काही त्या ठिकाणी धर्मपीठ आहे, आश्रम आहे, त्या ठिकाणी भूषण गवई गेले. तिथे बालाजी म्हणजे त्या हनुमानाचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे त्यांना सनातन धर्माविषयी काहीतरी श्रद्धा मनात असेल. ते काय सनातनी झाले नाहीत, त्यामुळे लगेच ते काय हिंदू धर्मात आलेले नाहीत. एक प्रकारे आपण म्हणू शकतो का की त्यांनी हे प्रायश्चित केलेलं आहे किंवा एक प्रकारे जी काही आपल्या हातून चूक झालेली आहे ते नियतीनेच त्यांना तिकडे नेलेलं आहे. माहिती नाही नेमका याला काय म्हणता येईल, पण ते तिथे गेलेत आणि त्यांनी त्या ठिकाणी श्रद्धेने ते सगळं जे काही तिथे करायचे विधी केलेले असतील किंवा त्यांचे संवाद साधलेला असेल, कुठेही त्यात सक्ती नाही, ते श्रद्धेने केलं. कदाचित जे काही ते बोलले होते यापूर्वी त्याच्यातून जी टीका झाली की ते सनातन धर्माच्या विरोधात आहेत ते कुठेतरी पुसून गेलं सगळं. ते जे काय आरोप होते ते पुसून गेले या सगळ्या त्यांच्या कृतीमुळे, बाबा बागेश्वर धामला गेल्यामुळे. एका अर्थाने चांगलंच आहे की स्वतः ते संविधानाचं पालन करणारे आहेत, कारण ते सरन्यायाधीश होते. म्हणजे अर्थातच संविधानाविषयी त्यांना किती आदर असेल किंवा संविधानाविषयीचा अभ्यास त्यांचा असेल आणि त्याच्यातून हे एक संदेश त्यांचा देण्याचा प्रयत्न असेल की सरन्यायाधीश असो आपण किंवा कोणत्याही पदावर असो तर त्यावेळेला संविधानाचं पालन म्हणजे काय तर सर्व धर्मांचा आदर राखणं, त्याच्याविषयी चुकीचं काही बोललं जाऊ नये असा आपला प्रयत्न असला पाहिजे, जेणेकरून कोणत्याही धर्मातल्या व्यक्तीला अनादर वाटणार नाही, कुठेतरी एक प्रकारे त्याच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होणार नाही, हा प्रयत्न आपला असला पाहिजे. त्यात कुठेतरी त्यांची चूक झालेली होती, पण आता ते स्वतःच बागेश्वर धाम या ठिकाणी गेले, त्यातून ते सगळ्या धर्मांबद्दल आदर राखतात, सगळ्या धर्मांबद्दल एक प्रकारे जाणून घेण्याची त्यांची इच्छा असेल, सुसंवाद राखण्याची त्यांची इच्छा असेल, हे त्याच्यावरून दिसून आलं. प्रकाश आंबेडकर यावर टीका करतात मात्र की यातून आंबेडकरी विचारांचा अपमान झाला. पण प्रकाश आंबेडकर हे स्वतः मात्र औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवण्यासाठी, फुलं वाहण्यासाठी जातात. त्याचं काय करायचं, त्याचं कसं समर्थन करता येईल. त्यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी सुद्धा मध्यंतरी एका भाषणात सांगितलं की औरंगाबादचं नाव हे औरंगाबाद ठेवायला पाहिजे होतं. आता ते नाव काय, छत्रपती संभाजी महाराज नगर, ते नाव नको आहे, त्याचं औरंगाबादच नाव ठेवलं पाहिजे. ठीक आहे, तुमच्या मतांसाठी, राजकारणासाठी तुम्ही हे बोलत असाल किंवा करत असाल, औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन चादर चढवत असाल, तुमचा उद्देश त्यामागचा माहिती नाही, राजकारण असेल, मुस्लिम मतांसाठी केलं जात असेल, पण त्यावेळेला काय म्हणायचं, आंबेडकरी विचारांना हे कसं काय पटवू शकतं. छत्रपती संभाजी महाराजांनी केलेला त्याग हा किती मोठा आहे, त्यांचं नाव तिथे असू नये, पण औरंगजेबाचं ज्या ठिकाणी औरंगजेबाने या छत्रपती संभाजी महाराजांना मारलं हालाल करून, त्याचं नाव तिथे असावं त्या शहराला, हा कोणत्या प्रकारचा विचार आहे याचाही विचार व्हायला पाहिजे. औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन चादर चढवणं, फुलं चढवणं, फुलं वाहणं, याचं कसं समर्थन करता येईल. ही कोणत्या विचारधारेत सहमत होणारी अशी कृती आहे, कोणीच त्याच्याशी सहमत असणार नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी टीका करण्यापूर्वी त्यांनी संविधानाला धरून एक कृत्य केलेलं आहे का, औरंगजेबाबद्दल काय भावना आहे महाराष्ट्रामध्ये
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी औरंगजेब कसा वागलेला आहे. एकूण महाराष्ट्रातल्या, म्हणजे आज आपण महाराष्ट्र म्हणतो, पण तेव्हा स्वराज्य उद्ध्वस्त करण्यासाठी आलेला होता तो. 27 वर्ष इकडे तो राहिला की स्वराज्य उद्ध्वस्त करावं जे शिवाजी महाराजांनी उभारलेलं आहे. अशी व्यक्ती इथे संघर्ष करत राहिली. इथे 27 वर्ष त्याने तंबू टोकला, पण इथेच तो गाडला गेला. इथेच त्याचा मृत्यू झाला महाराष्ट्रात. त्याला ते साध्य करता आलं नाही. मग अशा व्यक्तीचा गुणगौरव आपण करायचा का? ते प्रकाश आंबेडकरांना कसं काय पटतं? उलट भूषण गवईंनी केलेलं कृत्य जे आहे ते कोणतंही वाईट कृत्य नाही आहे. सनातन धर्म अनेक वर्षांपासून देशामध्ये आहे, हजारो वर्ष झाली. त्याच्या परंपरा प्रथा अजूनही टिकून आहेत. त्याच्याविषयी अनेक पद्धतीने लिहिलं गेलेलं आहे. त्या धर्माच्या संदर्भामध्ये ते काही जाणून घेऊ इच्छित असतील, त्याविषयी त्यांनाही आपुलकी असेल, त्यात वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही. त्यांनी कुठेही आपला धर्म सोडलेला नाही किंवा आपली विचारधारा सोडलेली नाही. आंबेडकरांबद्दल तेवढाच त्यांच्या मनात आदर अजूनही असणारच आहे, स्वाभाविक आहे. गवईंच्या मनामध्ये त्यांनी ते काही सोडलेलं नाही. त्यावर टीका करताना आपण मात्र औरंगजेबाचे गुणगान गातो, याचाही विचार करायला पाहिजे. पण एका अर्थाने जे काही भूषण गवईंकडून ते सरन्यायाधीश असताना घडलं होतं, त्याची एक प्रकारे परतफेड जी आहे ती त्यांनी केली असं आपण म्हणू शकतो. प्रायश्चित म्हणता येणार नाही, ते प्रायश्चित करायलाही गेले नसतील, पण त्यांना एक त्याबद्दल आपुलकी असेल, श्रद्धा असेल, म्हणून ते तिथे गेलेले आहेत. आणि त्यातून एक प्रकारे सगळ्या धर्मियांबद्दल, सगळ्या वेगळ्या प्रथा परंपरांबद्दल एक आपुलकीची भावना आपल्यामध्ये आहे हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला असं आपण म्हणू शकतो. तुम्हाला विषय कसा वाटला हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.